पुण्यातल्या 6 तरुणांचे मृतदेह 500 फूट खोल दरीत सापडले. ताम्हिणी घाटातील ही एक अशी घटना आहे जिनं संपूर्ण महाराष्ट्राचं काळीज हादरवलं. नेमकं काय घडलं होतं? चला संपूर्ण घटना समजून घेऊया. हे 6 तरुण पुण्यातल्या उत्तम नगर आणि कोंधवे धावडे भागातील होते. वय अवघं 18 ते 24 वर्ष. आयुष्याचा संघर्ष नुकताच सुरू झालेला. गरीब कुटुंबातून आलेली ही मुलं स्वतःच्या मेहनतीवर उभी राहिली होती. पुण्यात मोमोज आणि साऊथ इंडियन स्नॅक्सचे फूड कार्ट चालून प्रामाणिकपणे आपलं आयुष्य चालवत होते. 17 नोव्हेंबर रात्री 11:30 हे 6 मित्र महिंद्रा थार गाडीतून दिवागरकडे निघाले. सुरुवातीला फोनवर संपर्क होत होता, पण उचलले जात नव्हते. 11 तारखेला संपूर्ण दिवस कुटुंबीय फोन करत राहिले, पण उत्तर एकही नाही. शोध सुरू झाला. घाट, बीचेस, हॉटेल्स, लॉजेस, पण कुठेच काहीच ठसे नव्हते. अखेर 19 नोव्हेंबरला मिसिंगची तक्रार दाखल झाली. मोबाईल लोकेशन एकाच ठिकाणी थांबलं होतं, ताम्हिणी घाट. मंगाव पोलीस, पुणे पोलीस आणि कोलाड रेस्क्यू टीम सर्वांनी मिळून मोठी शोध मोहीम सुरू केली. घाटात एक सेफ्टी रेलिंग तुटलेली दिसली. संशय आणखी गडद झाला. ड्रोन कॅमेरा दरीत सोडण्यात आला आणि काही क्षणात सगळ्यांचं काळीज थांबलं. 500 फूट खाली एक कार आणि तिच्या आजूबाजूला 6 निष्प्राण देह. तेच ते 6 मित्र. प्राथमिक तपासात समोर आलं, गाडी एका तीव्र वळणावर नियंत्रणाबाहेर गेली. सेफ्टी रेलिंग तोडली आणि थेट दरीत कोसळली. रात्र होती, दृश्यता कमी होती आणि वळण अतिशय धोकादायक. एक क्षण आणि सगळं संपलं. दरीत दाट झाडं, उंच गवत. गाडी शोधणंही अत्यंत कठीण होतं. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, शेलार मामा टीम, साळुंखे टीम, कोलाड रेस्क्यू सर्वांनी मिळून अत्यंत मेहनतीनं मृतदेह बाहेर काढले. ही फक्त अपघाताची बातमी नाही, ही 6 स्वप्नांची एकाच वेळी झालेली समाप्ती आहे. स्वतःच्या पैशातून स्वतःचा व्यवसाय उभा करणारी मुलं, एकत्र हसणारी, एकत्र काम करणारी, एकत्र स्वप्न पाहणारी आज एकत्रच निघून गेली. या 6 तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि हा अपघात आपल्याला एकच प्रश्न विचारतो, एक क्षणाची चूक आणि आयुष्यभराची किंमत. फॉलो करा विस्तार मराठी. खरी बातमी, भावना आणि सत्य मराठीत.